लोकांच्या सुखासाठी अहोरात्र झटणारा जनतेचा सेवक म्हणजे आपले स्वप्नील दुधाणे. गेली 3 दशके दुधाणे परिवाराने जनसेवा करत आपल्या प्रामाणिकपणाने आणि पारदर्शी कामातून सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा अशा अनेक क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले आहे. लोकांच्या अडचणी ह्या आपल्या अडचणी आणि त्यांचे सुख आपले सुख मानणाऱ्या, तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचावी म्हणून झटणाऱ्या, जननेता नाही तर लोकांची ताई झालेल्या सौ लक्ष्मीताई दुधाणे यांच्या लोकसेवेचा वारसा पुढे नेण्यास आज स्वप्नील दुधाणे सज्ज झाले आहेत. उच्च शिक्षित असूनही मातीशी नाळ जोडलेले स्वप्नील दादा रमले ते कष्टकरी वर्गामध्येच. जर समाजातल्या कष्टकरी वर्गाच्या मुखात सुखाचे घास पडत असतील तर तो खरा विकास. हा विचार प्रत्यक्षात कृतीमध्ये करून दाखवणारे स्वप्नील दुधाणे हे. तसं निवडणूक म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात ती खोटी आश्वासने, पण वारकरी पंथाची पथका खांद्यावर घेतलेला लक्ष्मीताई दुधाणे यांचा परिवार याला अपवाद. गेली 25 वर्ष समाजसेवेसाठी आणि 15 वर्ष राजकीय जबाबदारीतून आयुष्य समर्पित करणाऱ्या लक्ष्मीताई दुधाणे व स्वप्नील दुधाणे यांच्या परिवाराचे हे तत्व आहे, अधिक करावे मग सांगावे. मागील निवडणुकीत दिलेला शब्द पाळून अनेक समस्यांचे निराकरण करत प्रभागात विकास आणणाऱ्या लक्ष्मीताई आणि स्वप्नील दुधाणे या माईलेकांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल थक्क करणारी आहे. विकास कामातील मानाचा तुरा म्हणजे फ्लायओव्हर, परिसरातील नव्याने डीपी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याकरिता करीत असलेला पाठपुरावा, सुरळीत पाणी आणि वीज पुरवठा, ड्रेनेज सुधारणा, अद्ययावत स्मशानभूमी, ई लर्निंग स्कूल, पुस्तक घर, शहीद भगतसिंग ग्रंथालय, सिंथेटिक टेनिस कोर्ट, 2 एकरांवरील भव्य क्रीडांगण, योगा हॉल, महिला बचत गट, प्रशिक्षण केंद्र, धनुर्विद्या क्रीडा संकुल, आठवडी बाजार, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, आकर्षक नाला गार्डन, शाहू कॉलनी गार्डन, पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता घेण्यात आलेले वृक्षारोपण, संवर्धन उपक्रम व पर्यावरणाविषयी जागरूकता असे अनेक विधायक उपक्रम या सेवाभावी मायलेकांनी राबवले आहेत. रेंगाळलेल्या विकास कामांचा सतत पाठपुरावा करून गरज पडल्यास तीव्र आंदोलने करत समस्यांचे निराकरण करणाऱ्या स्वप्नील दादांनी तळागाळापर्यंत पक्षविस्तार आणि विकास केला. सर्वपक्षीय स्नेह मिळावे, युवकांचे बूथ मिळावे, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी संघर्ष, महिला मेळावे, विद्यार्थी सहाय्य या माध्यमातून स्वप्नील दादांनी जनतेच्या प्रश्नांना आवाज दिला आणि जिथे गरज भासेल तिथे आवाज उठवला. लोकांसाठी पदरमोड करणाऱ्या दुधाणे परिवाराने गरज पडली तेव्हा स्वतःची जमीन अनेक आरक्षित प्रकल्पांकरिता कुठलाही विलंब न करता महापालिकेला दिली. कोरोना काळातील कार्य आणि नैसर्गिक आपत्तीमधील पूरग्रस्तांना मदत. कर्वे नगर वारजे प्रभाग हा विकासाचे आगर करायचा आहे. पुढील 30 वर्षांचा दृष्टिकोन ठेवून विकासाचे नियोजन करायचे आहे. नागरी सुविधा केल्यातच त्या अधिक परिपूर्ण करायच्या आहेत. विकासाचे नवीन माइलस्टोन तुमच्या सोबतीने गाठायचे आहेत. प्रभाग सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त करायचा आहे. लक्ष्मीताई आणि स्वप्नील दादांवर 2 दशकांपासून तुम्ही केलेलं प्रेम आणि कर्तृत्वावर टाकलेला विश्वास हीच खऱ्या अर्थानं त्यांची शिदोरी आहे. तीच घेऊन पुढेही अशी सेवा हातून घडत राहील हा दादांचा शब्द आहे. आता गरज आहे तुमच्या प्रेमाचं, विश्वासाचं रूपांतर मतांच्या आशीर्वादात करण्याची. तुम्ही केलेली स्वप्नील दुधाणेची निवड दादा सार्थ ठरवतील याबाबत शंका नाही. स्वप्नील दुधाणे, रयतेचं राज्य, जनतेचा नेता.